ते बरोबर होते. झाल्यानंतर पण मला मार्गातलाच मुलगा पाहिजे म्हणून मी भगवंतासमोर योग मागत होती. भगवंताने मला योग दिला. मला मार्गातलाच मुलगा मिळाला. त्याच्यानंतर 2022 मध्ये आमचं लग्न झालं. 2023 मध्ये मला प्रेग्नेन्सी आली. प्रेग्नेन्सीमध्ये आम्हाला एक अनुभव आला, तो सांगते. अनुभव म्हणजे मला माझी लागामध्ये पण ट्रीटमेंट चालू होती आणि प्रायव्हेटमध्ये पण. लागामध्ये जेव्हा ट्रीटमेंट चालू होती तेव्हा मला ब्लड शुगर जे टेस्ट करायला लावली होती तर सर्व रिपोर्ट नॉर्मल होत्या, पण माझ्या ब्लडची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्या टेस्टमध्ये मला सिकल सेल ई ट्रेड असं निघालं होतं. तर मग मला त्यांनी बाजूला बोलवलं आणि म्हटलं की तुझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे तर तू तुझ्या हजबंडला कॉल कर, त्यांची पण आपल्याला टेस्ट करावं लागेल. तर मग मी त्यांना फोन केला. त्यांनी पण टेस्ट घेतली ब्लडची आणि नंतर आम्हाला 2 दिवसानंतर बोलवलं. 2 दिवसानंतर जर तुम्हाला कॉल येईल म्हणे तर तुमच्या हजबंडची पण टेस्ट पॉझिटिव्ह राहील असं त्यांनी सांगितलं. आम्ही वाट बघितली 2 दिवस. 2 दिवसानंतर आम्हाला कॉल आला तर आम्ही समजून गेलो की पॉझिटिव्ह टेस्ट आली असेल बा म्हणून. मग आम्हाला डागामध्ये बोलवलं. डागामध्ये गेल्यानंतर म्हणे बागामध्ये तुमच्या दोघांची पण टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे म्हणे. मला ना सिकल सेल टेस्ट निघालं होतं आणि त्यांना पण निघालं होतं सिकल सेल. तर मग तुम्हाला माहिती आहे का म्हणे याबद्दल. मग आम्ही म्हटलं आम्हाला याच्याबद्दल काहीच माहिती नाही. मग म्हणे अशा याच्यामध्ये केसमध्ये म्हणे बाळाला धोका राहते म्हणे. मग त्यांनी आम्हाला बसवलं. बसवल्यानंतर बघा म्हणे आई आणि बाबा दोघांची पण टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे तर बाळाला खूप धोका आहे म्हणे. बाळ म्हणे अशा केसमध्ये त्याला ब्लड देतच राहावं लागते म्हणे आणि जास्त आयुष्य राहत नाही म्हणे या बाळाचं. तर म्हणे तुला अबॉर्शन करावं लागेल म्हणे. माझा 5वा महिना कंप्लीट होत होता. मग त्याच्यानंतर मी खूप घाबरून गेली. अबॉर्शन करावं लागेल म्हणे आणि बाळ खूप नाजूक राहते म्हणे. तुमची इच्छा काय आहे पहा म्हणे, कारण तुम्ही आता अबॉर्शन कराल तर ठीक राहील म्हणे. त्याच्यानंतर अबॉर्शन करा म्हणजे बाळाला जर ठेवाल पण त्याला किती चांगलं पान तरी तो बाळ काही ठीक होऊ शकणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही घाबरलो. मग त्यांनी आम्हाला एका हॉस्पिटलचा हे दिला ॲड्रेस. तुमच्या बाळाची टेस्ट करावं लागेल म्हणे आणि आई आणि बाबा दोघांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. 100% बाळाची पण टेस्ट पॉझिटिव्ह येतेच म्हणे. मला आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे म्हणे. घरी आलो आणि आमची गाडी चालवली त्यावेळेस काकाजीकडे गेलो. काकाजींनी आम्हाला सांगितलं डॉक्टर म्हणत आहे तिची फ्रॉक पाहिजे फ्रॉक पाहिजे. टेस्ट करायला लावले. ते टेस्ट करून घ्या म्हणजे नंतर काय रिपोर्ट येते टेस्ट करायला गेलो. आवाज येते ना बच्चाला. जे लाईफ हॉस्पिटल आहे आम्ही टेस्ट करायला गेलो. तर मग टेस्ट केली, पाणी काढलं माझ्या पोटातून, बाळाची टेस्ट केली. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्हाला रिपोर्टिंग म्हणजे बाळाची 1 महिन्यानंतर मी योग मागला. बाबाला मला योग तुम्हाला सांभाळायचा आहे. तर मग 1 महिन्यानंतर योग मागितला आणि नंतर आम्हाला कॉल आला तुमची रिपोर्ट आली आहे म्हणे. रिपोर्ट आली आहे म्हणे. तर बाबाला प्रणाम केला. बाबा तुम्हीच आम्हाला योग दिला होता, आता तुम्हाला सांभाळायचा आहे. रिपोर्ट मग निगेटिव्ह आली पाहिजे. आम्ही गावामध्ये गेलो आणि भगवंतानी चमत्कार एवढा दाखवला की जे मॅडम म्हणत होती की म्हणजे आई आणि बाबा दोघांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर बाळाची कधीच निगेटिव्ह आली नाही. माझ्या आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे म्हणे.
कंटिन्यू करू शकते म्हणे. आता काही बाळाला काही धोका आहे नाही म्हणे. बाळाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे म्हणे. मग आम्ही तसंच आम्ही घरी आलो. काकाजीकडे कस्तुरीला रिपोर्ट आल्यावर तुमच्याकडे मी काकाजीला पण सांगितलं की काय म्हणे का डॉक्टरांनी एवढा मोठा चमत्कार दाखवला. त्याच्यानंतर डिलिव्हरी पण झाली. बाळ चांगलं कुरकुरीत आणि व्यवस्थित झालं. माझ्यात अशक्य असं काहीच नाही. फक्त आपल्याला तत्व आणि शब्दजीवाने चालावं लागते. मी पण चालण्याचा प्रयत्न करीन. एवढेच बोलून माझ्या शब्दाला विराम